नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. अहो, आज आमच्याकडे वरुण राजांनी हजेरी लावली बरं का. तुमच्याकडे पण आले का वरुण राजे? काय म्हणताय, आले होय? अहो, आमच्याकडे गेले होते ते 8 दिवस सुट्टीवर. आता 8 दिवसानंतर परत त्यांचं आगमन झालेलं आहे. वातावरण कसं प्रफुल्लित करून टाकलं आहे वरुण राजांनी. असाच ये बाबा, तो आता उन्हाळा सहन होत नाही आहे. पण आलास की अगदी रेड अलर्ट येईपर्यंत येलास की अगदी उन्हाळा आणतोस. असो, अहो निसर्ग असतो, आपल्या हातात थोडी आहे. चला मग, आपल्या हातात काय आहे? जेवण बनवणं. तर आज आमच्या अहो गेले होते मार्केटला. मार्केटमधून आणलानी बोंबील आणि कोळंबी. तर बनवूया बोंबील फ्राय आणि कोळंबीचा रस्सा. मच्छी बनवण्याच्या आधी मच्छी स्वच्छ करून घेऊया. कोळंबीमधला काळा धागा काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व कोळंबीमधला काळा धागा मी काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय स्क्रीनवर. आता अशा प्रकारे मी सर्व कोळंबी साफ केलेली आहे. आता ही मच्छी आपण पाण्यामध्ये 4-5 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. अशा प्रकारे मच्छी मी धुवून घेतलेली आहे. आता फ्राय मच्छीसाठी मी इथे रवा, तिखट, हळद, मीठ घेतलेलं आहे आणि हे मिश्रण एकत्र करून बाजूला ठेवूया. त्याचबरोबर कोळंबीमध्ये पण तिखट, हळद, मीठ, कोकमाचं अगळ घालून लावून ठेवून दिलेलं आहे. आपण आता तवा गरम करत ठेवूया. तव्यावर तेल चांगलं गरम झालं की त्या तेलामध्ये बोंबील रव्यामध्ये चांगले घोळवून ते तेलात सोडूया. आपला तवा चांगला तापलेला पाहिजे. तवा चांगला तापलेला असेल की बोंबील तुटत नाहीत. अशा प्रकारे तेलामध्ये एक एक बोंबील आपण रवा लावून सोडलेले आहेत. पाहू शकता, एकही बोंबील असं तुटलेलं नाही. आता आपण कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी एक नारळ फोडून घेतलेलं आहे. त्यातली एकच वाटी मी वापरणार आहे. अर्ध्या वाटीचं आपण वाटण करून घेऊया. या वाटणात मी एक टोमॅटो, एक कांदा, 2-3 मिरच्या, धने, कोथिंबीर घेतलेलं आहे आणि ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. अशा प्रकारे मी हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, बोंबील मस्त कुरकुरीत झालेले आहेत. आता आपण कोळंबीचा रस्सा करण्यासाठी प्रथम एका भांड्यात तेल घेतलं. त्याच्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता टाकलं आणि त्या फोडणीमध्येच तिखट, हळद, मीठ टाकलेलं आहे. त्याचबरोबर आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते देखील टाकूया. ते टाकल्यानंतर त्याला थोडीशी उकळी आली की त्याच्यामध्ये आपण कोळंबी टाकूया आणि आपल्याला ज्या प्रमाणात रस्सा हवा आहे त्या प्रमाणात पाणी त्याच्यामध्ये टाकू. आता या रश्श्यातच आपण मीठ आणि कोकम देखील
टाकूया. मी याच्यामध्ये 4-5 कोकम टाकलेले आहेत. आता रश्श्याला छान उकळी आलेली आहे, पाहू शकताय तुम्ही. अशा प्रकारे रश्श्याला मस्त उकळी आलेली आहे. अशा प्रकारे आपले बोंबील फ्राय तयार आहेत. कोळंबीचा रस्सा देखील तयार आहे. दिसतोय की नाही छान? मग या जेवायला. तर मग कसे दिसतायत बोंबील फ्राय आणि कोळंबीचा रस्सा? यम्मी ना? थँक्यू.